हे व्यवस्थे मी जेव्हा निमूट होतो तेव्हा तू चिमूटभरही माझ्यावर रागवली नाहीस. हे व्यवस्थे मी जेव्हा निमूट होतो त्यावेळेस तू चिमूटभरही माझ्यावर रागवली नाहीस. मी बोलू लागलो विद्रोही काही शब्द तेव्हा तू कसलंस पिस्तूल धुंडाळलंस. मी माझ्या कॉम्रेड छाताला 3 गोळ्या घालल्यास. धाड धाड धाड. की हे व्यवस्थे मी जेव्हा निमूट होतो तेव्हा तू चिमूटभरही माझ्यावर रागवली नाहीस. मी सांगू लागलो विद्रोही काही शब्द तेव्हा तू कसलंस पिस्तूल धुंडाळलंस. मी माझ्या अनीस छाताला 3 गोळ्या धाडल्यास. धाड धाड धाड. हे व्यवस्थे मी जेव्हा निमूट होतो तेव्हा तू चिमूटभरही माझ्यावर रागवली नाहीस. मी लिहू लागलो काही विद्रोही शब्द तेव्हा तू कसलंस पिस्तूल धुंडाळलंस. मी माझ्या संपादकीय छाताळामध्ये 3 गोळ्या धाडल्या. धाड धाड धाड. हे व्यवस्थे तू मला 3दा मारलंस. मी गालातल्या दारात असून म्हणालीस मी खून नाही वध केला आहे. की हे व्यवस्थे तू मला 3दा मारलंस. मी गालातल्या गालात असून म्हणालीस मी खून नाही वध केला आहे. अमक्या तमक्याच्या भल्यासाठी आणि काही बाही निर्माण करण्यासाठी. व्यवस्थे इथे माफी मागणारे वीर होतात. तुला माहित नसेल म्हणून सांगतो इथे रणांगणात मरणारे शूर होतात. म्हणून हे व्यवस्थे तू मला खुशाल मारत राहा. मी पुन्हा पुन्हा जिवंत होत राहीन. हे व्यवस्थे तू मला खुशाल मारत राहा. मी पुन्हा पुन्हा जिवंत होत राहीन. कारण आम्हाला जिवंत ठेवणारा आम्हाला एकनाथ संविधानाच्या प्रस्तावनेची संजीवनी देऊन गेलाय. आमचा बाप गेला परंतु मरण्याआधी आमच्या 7 बाऱ्यावर संविधान लिहून त्या खाली सही करून गेला. तुला सांगतो व्यवस्थे आमच्या कचानं कधी कच खाल्ली नाही. देवयानीच्या एकतर्फी प्रेमाचा कधी तो पात्र ठरला नाही. त्याने एकच संहिता दिली. त्याने अवघ्या जगात रंगमंचात नेपथ्य केलं. त्याने एकच रंगमंच गाजवला. त्याने एकट्यानं गोलमेज परिषद गोल गोल फिरवली. त्यावेळी सारी व्यवस्था फोल ठरवली. त्यांनी दाखवून दिलं नटसम्राट माती मोल ठरतात. ती उद्धार करते गगन उंची गाठतात. म्हणून हे व्यवस्थे तू मला मारण्याचे षडयंत्र थांबव. मारून मारून काय मारशील. हे व्यवस्थे तू मला मारण्याचे षडयंत्र थांबव. मारून मारून काय मारशील. हाडा मासाचं मी धारण केलेलं एक मानवी शरीर देह मारशील. तू अखंड प्रयत्न करत राहा आणि हिंमत असेल ना तर माझे विचार मारून दाखव. मी जेव्हा गतिमंद होतो तेव्हा काही बाई शिक्के उमटवीत बसलीस माझा मृदू मेंदूवर. आज माझं काळे आणि मज्जारज्जू ही पोरादी झाले आहेत. आज जर तू काही उमटायला येशील तर ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील तुझ्याच. तेव्हा लक्षात ठेव माझा नाद करायचा नाही. धन्यवाद.